हाय, स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये. आणि मला आज आहे ना व्हिडिओ काढण्याची मनस्थितीच नव्हती बरं का. पण मग कालचा जो भांडणाचा व्हिडिओ टाकला होता का, त्याच्यामध्ये मी ना 1-2 शिव्या दिल्या होत्या. आणि MR ब्लू त्या ताईंची कमेंट आली होती, ताई शिव्या नका देऊ. आणि मग मला असं वाटलं का बाबा आपलं चुकलंय कुठंतरी. त्याच्यामुळं सगळ्यात आधी ना सगळ्यांना सॉरी बरं का. सगळ्यांना सॉरी. मी परत एकदा आहे ना सगळ्यांची माफी मागते. कारण माणसाच्या डोक्यात लय जर टेन्शन असलं ना, काय करावं आणि काय नाही हे कधी आहे ना, म्हणजे असं डोकं चालत नाही बरं का, समजतच नाही. जास्त वैताग जास्त टेन्शन असलं का आपण काय करतो आणि काय वागतोय हे ना लक्षातच येत नसतं. त्याच्यामुळे आहे ना. आणि तसं भांडणाचं जर म्हणता, तर जसं माझं लग्न झालेल्या दिवसापासून या घरामध्ये भांडणं आहेत बरं का. पण मी इथून मागं कधी टाकत नव्हते. 2 वर्ष झाले तसं माझं चॅनल आहे. पण का कोणास ठाऊक एवढ्यामध्ये ना मला सहनच होत नाही असं. म्हणजे सहन व्हायला बी लिमिट असतं माणसाला. विनाकारणचा त्रास जर झाला ना माणसाला, आणि तो बी रोज उठून जर झाला ना, तर माणसाचं डोकं एकदम असं भरमिष्ट झाल्यासारखं होतं बरं का. त्याच्यामुळं कालच्या व्हिडिओमध्ये विनाकारणच त्रास होता. काही नाही, नवऱ्याने जेवण-बिवण केलं, माझं जेवण बाकी होतं. 1:30 वाजलेला होता. हातात तांब्या घेतला आणि लगेच सुरू झालं बरं का. विनाकारणचा त्रास देतात, विनाकारणचे भांडणं काढतात. आणि भांडणं झाले का परत मला माफ कर, मी आता नाही असं वागणार, आता असं नाही बोलणार, आता तसं नाही बोलणार. पण रोजचं झाले, रोजचं तेच, 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 तेच तसंच. त्याच्यामुळे आहे ना माझं डोकंच काम नाही करीत असं. एक तर मला काय वाटतं, नाही सासरचे माणसं नीट, नाही माहेरचे माणसं नीट. कुणी माझ्यासंग प्रेमाने आणि आपुलकीने वागत नाही. नका का कुणी वागना तरी चालेल. पण मला एकच अपेक्षा आहे, ज्याच्या संग आपल्याला राहायचं, ज्याच्या संग संसार करायचा आहे, त्या नवरा म्हणणारा तरी प्रामाणिकपणाने राहावा आणि प्रेमाने आणि आपुलकीने राहावा. माझं जर चुकत असलं मी गप्प बसून घेते बरं का. पण विनाकारण रोजचे भांडणं म्हणलं का, मग लय डोकं आऊट होऊन जातं. लय असं काय बोलावं आणि काय करावं काही समजतच नाही. मग माझा राग सगळा असा बोलण्यातून नाही तर जेवणावर निघतो, असं होतं. काल बी असेच भांडणं झाल्यानंतर मला नंतर पस्तावा आला बरं का. मी म्हणजे इथून मागं नव्हते टाकत, पण आता असं वाटतं की जे आहे ते आहे. जे रिअल जिंदगी लोकांना लयच वाटतं नाही, आईश के साथ राहती, नवऱ्याची जीवन आयतं खाती, लय असं लय तसं. तशा बायांसाठी ना नवरा काय गुणाचा आहे, कसे वागतात घरामध्ये, कसे नाही ना, हे दाखवून देण्यासाठी मी ना व्हिडिओ करते. आणि करते बी कसे, असं बोलण्यापर्यंत मर्यादा असते ना, तसेच 1-2 व्हिडिओ केलेले आहे. पार त्यांनी असं मारणं-बिरणं असे तर व्हिडिओ कधी करायला चान्सच भेटत नाही. तेव्हा तर डायरेक्ट म्हणतो, "मी फोनच फोडून टाकीन, फोनच आपटून टाकीन. कसं तुझं चॅनल आहे कसं काय आहे ते बघतो." अशा धमक्या देतात बरं का. पण मग कधी-कधी ना असं गप्प बसून राहतं. असं मारहाण जर नाही जास्तच ओव्हर नाही झालं ना, तर गप्प बसून राहतं. आणि तसं पाहायला गेलं ना माझ्या संग कुठलंच नातं आहे ना असं प्रेमाने आणि आपुलकीने वागणारं नाही. का कुणास ठाऊक देवाने माझं असं नशीब घडवलंय आणि का नाही, मला तर काही समजतच नाही बरं का. सगळ्यांनीच ते असे मतलबापुरते गोड-गोड बोलतात. मतलब सरून गेला ना, लगेच तिरसटवाणी, तुसड्यावाणी, खडूसवाणी वागायचं आणि परत वाईट व्हायचं, परत गोड व्हायचं, परत वाईट व्हायचं असं. लांबचं उदाहरण कशाला घेता, नवरा तर रोजच करते तसं. पण त्याचा सख्खा भाऊ, सख्खी भावजई, आई हे सुद्धा अशीच बरं का, सगळे असेच वागत येतं. लग्न झाल्यानंतर 2 महिन्यांनी त्यांनी त्यांचा पसारा घेऊन वेगळे गेले. वाईट झाले, जे वाईट झाले तर 2 लेकरं झाले सोन्यासारखे. कधी किती वाईट प्रसंग येऊ द्या, सुख असू द्या, दुःख असू द्या, कोणी असं डोकून सुद्धा पाहत नव्हतं. का शब्दांनी सुद्धा बरं बघत नव्हतं, का नीट वागत बोलत नव्हतं. आणि बघा आता म्हणजे 18 वर्षानंतर जेव्हा त्यांच्या पोरीचं लग्न जमलं, जेव्हा साखरपुडा होता, त्या साखरपुड्याच्या आधी 4-5 दिवस मग जाऊ म्हणणारी गोड, 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 गोड बोलायला लागली. साखरपुडा होऊन गेला, सगळं काही मिटलं, जिथल्या तिथं झालं. परत 2-3 दिवसांनी लगेच असं वाकडून-तिकडून तोंड करून आणि कसं बोलून खडूसवाणी परत झाली का बंद. साखरपुडा झाल्यानंतर परत 4 महिन्यांनी लग्न होतं. लग्न पार बसता बांधला, सगळं काही जिथल्या तिथं. कशालाच बोलत नव्हती, नुसतं असं तोंड फुगेलं अशी एकदम तिच्याच ॲटिट्यूडमध्ये राहायची. झालं का? मी माझ्या मनात म्हणायचे, "हे असे वागते ना." मी कधी पण ठरवते, पण माझं मन इतकं हलकट आहे ना, लय हलकट आहे. माझ्यासंग कोणी किती तुसड्यावाने वागलं ना आणि ते गोड बोललं ना मतलबापुरतं असू नाही तर कसं असू, पण माझं मन लगेच
पगळतं बरं का. लगेच मला सगळ्यांची मायादया येते, पण माझी मायादया कुणाला येत नाही बरं का. किती काही झालं तरी, कसं झालं तरी. लग्नाला पण 4 दिवस आधी, नाही 6 दिवस आधी भाया म्हणणारा फक्त माझ्या फोनवर फोन आला होता त्याच्या मावशीचा, आणि आईकडे द्यायला लावला होता, म्हणजे सासूकडे द्यायला लावला होता. ह्या कारणावरून तो डायरेक्ट मारायला उठला होता. म्हणे लोकांच्या मोबाईलवर कसं काय फोन केला, लोकांच्या मोबाईलवर कसं काय फोन केला, दारू पिऊन मारायला उठला होता डायरेक्ट. ते झालं का नंतर मग 5व्या दिवसात लग्न 5 दिवस राहिलं, तेव्हापासून जावं म्हणणारी गोड 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 बोलायला लागली. तर लग्न फक्त कार्य पार पडूस तर सगळं 8 दिवसांनी परत जे आहे ते आहे तारा, जैसे ते तैसे परत असं नाक मुरडणं, तोंड मुरडणं, हेन तेन. परत दिलं बोलणं सोडून. त्याच्यानंतर महिन्याभराने आमरसाचं जेवण होतं. त्या टायमाला तर ह्या हलकट म्हणणाऱ्या बायांनी माझ्या एवढ्या एवढ्या लेकराच्या बाबतीत जीवावर उठल्यासारखा असा किस्सा केला. तो पण किस्सा मी वेळ आल्यानंतर बराबर सांगन बरं का. पण वेळ आल्यानंतर सांगायचा उद्देश काय, असं नात्याचं म्हणणार प्रत्येक जण असं मतलबासारखं का वागत असेल आणि कमून वागत असेल. मतलब सारल्यावर कसं मग तुसडेपणाने वागावं एवढं बरं कळत, आणि जेव्हा मतलब आहे तेव्हा बाई बाई करून गोड गोड बोलून तेव्हा कसं मतलबाने वागावं हे कळतं. सगळेच तसेच बरं का, सगळेच, कोणीच आवडायला निवडायला नाही. सगळ्यात मीच एक हलकट आहे फक्त. माझ्या संग कुणी किती तुसड्यावाने वागलं आणि किती कसं वागलं ना, तरी टायमाला मला लगेच माया फुटती आणि लगेच मी गोड होते. हाच माझ्यातला लय मोठा हलकटपणा आहे. त्याच्याने माझा सगळा फायदा घ्यायचं बघत आहेत बरं का. सगळ्यांनी जरी घेतला ना, मला असं वाटतं की नवऱ्याने तरी नीट वागलं पाहिजे, त्यांनी तरी प्रेमाने बोललं पाहिजे. आणि माझ्या मनात त्यांच्याविषयी कसं असतं माहिती आहे का, त्यांचं दुखायला लागलं का, नको आपल्या नवऱ्याला कुणी नाही, आपल्याला कुणी नाही, दोघंच एकामेकाला आधार प्रेमाने राहावा, प्रेमाने वागावा. भांडण जरी झालं ना तरी प्रेमाने राहावा, प्रेमाने वागावा, असंच माझ्या डोक्यात चाललेलं असतं बरं का. पण त्यांना काय आळी हालतीन काय नाही. माझ्याविषयी सुद्धा त्यांच्या मनात लय तिरस्कार आणि लय राग आहे बरं का. का कुणास ठाऊक, एवढं चांगलं वागून चांगलं बोलून तरी पण असे का वागतात. आणि रोजचं आहे बरं का, रोजचं. फक्त कामाला गेलं तर तेवढं पुरतं तेवढंच, तरी सकाळी जाताना नाही भांडले तर संध्याकाळी आल्यावर तरी भांडतील, असं रोजचं आहे. त्याच्यामुळं माझं डोकं एवढं एवढं भरमिष्ट झालंय ना, स्वतःच्या जीवाला काही करून घ्यावा तर आपल्यालाच कोणी नाही तर आपल्या लेकरांना तरी कोण राहणार आहे, असं विचार येतो बरं का मनामध्ये. त्याच्यामुळं मी राग घेणं कंट्रोल करून तशी शांत बसते. काल पण एवढे भांडणं झाले बिले बरं का. 1-1.5 तासाने काल बाजार होता आमच्या गावचा. बाजार होता. मला लगेच म्हणे, हात जोडले. मला म्हणे, "माफ कर. आता नाही तुला बोलणार असं, आता नाही तुला वागणार असं, असं नाही करणार, तसं नाही करणार." मग मी परत चक्रम डोक्याची परत बोलायला लागले, हसून खिळून वागायला लागले बरं का. तुम्हाला हे खोटं वाटत असेल ना, तर मी तुम्हाला उद्या व्हिडिओ टाकन तो. आज हा व्हिडिओ टाकणार आहे. मी खरं बोलते का खोटं बोलते, तो व्हिडिओ मी तुम्हाला उद्या टाकन. कारण बाजार-बिजार आणला. आज इलेक्शन होतं, मतदान होतं बरं का आज. 1 मिनिट कोणतरी आलंय. बाजार-बिजार आणला. मग आज इलेक्शन होतं ना, आता कालच असं ते ड्युटीला शाळेमध्ये मतदान असतं ना, तर शाळेत ते असे दुसरे सर लोकं, पोलीस ते येत असते ना, तर त्यांना होतं वाटतं कुठेतरी दुसरीकडे जेवण. पण 6 जण शिक्षक लोक होते ना, तर ते काय म्हणले, "आम्ही तुम्हाला भाजीचे पैसे देतो ₹300 आणि मटणाला पैसे देतो. भाजी बनवून द्या" म्हणे बरं का. तर मी म्हटलं, "जाऊ दे बाबा, तेवढेच घरामध्ये आहे ना, काय ₹125 मटेरियल लागलं आणि बाकीचे पैसे तेवढेच घरात खर्चायला झाले." म्हणलं मी इतके हसून खिळून धिंगाणा घालून त्यांच्यासंग एवढं त्यांनी मला विनाकारण भांडणं काढून त्रास दिलता, तरी मी त्यांच्यासंग प्रेमाने वागून, प्रेमाने बोलून परत 2-2.5 तासाने नीट झाले बरं का. संध्याकाळी त्यांना भाजी बनवून दिली. बाकीचे ते राहिलेले पैसे घरात ठेवून दिले मी रोजच्या खर्चाला, म्हणून म्हणलं चला भाऊ द्या, भांडण-तंडण जर तसंच राग धरला मनामध्ये तर तेवढेच ₹200 म्हणलं घर बसल्या कोण देते म्हणून भाजी-बिजी करून दिली. परत तुम्हाला सांगते, भाकरी-बिकरी नव्हत्या, भाजी-बिजी करून दिली, कांदे-बिंदे चिरून दिले. तर भाजी एवढी छान झालेली होती. ते शिक्षक लोकांना एवढी भाजी आवडली वाटतं, आणि हे म्हणले होते माझी बायको म्हणजे ते चांगली केली म्हणून आहे ना, आणि माझ्या बायकोनी एक हात असून एवढी चांगली केलेली असं म्हणले वाटतं. तर त्यांनी ₹100 बक्षीस पण दिलं बरं का, भाजी चांगली झाली म्हणून. ते ₹100 बी माणसाने खिशातच घातले. बरं जाऊ द्या मरू द्या, घातले तर घातले, त्याला काही हे नाही. त्याच्यानंतर पोरगं कामावरून आलं 8 वाजता, तर असं कळलं. आणि हां, त्याच्या आधी कुठेतरी काम केलेलं होतं. त्या माणसाने ₹1000 घ्यायचे होते त्याच्याकडून. तर जिथं पोरगं कामाला असतं का, तिथं जाऊन त्या मालकाकडून ₹1200 घेतले आणि त्या माणसाचं नाव सांगितलं
आणि तिथून 1200 रुपये आणले. तर मालक पोराला म्हणे तू आहे ना म्हणे उद्या सकाळी 1200 रुपये आण म्हणे, तुझ्या पप्पाने 1200 रुपये नेले. असं इतकं येडेचाळे करतो आणि इतकं इतकं डोकं आहे ना असं पिसळून जातं. म्हणजे हे माणूस आहे ना पहिल्यापासून नीट व्यवस्थित कामधंदा तर नाहीच करत, पण सततची आदत काय आहे माहिती का, याच्याकडून पैसे आण, त्याच्याकडून पैसे आण, असं नुसतं सतत ती उधाऱ्या पाधाऱ्या करायला एक्सपर्ट आहे. त्याच्यावरून मग घरी आल्यानंतर मी म्हणलं आधी बी 3 महिन्यापूर्वी आधी गॅरेजला पोरगं कामाला जातं, म्हणजे गॅरेज शिकायला जातं. तिथं त्याला 100 रुपये रोज आहे बरं का, देते स्वखुशीने ते. शहरात तर तेवढा पण देत नसते, पण स्वखुशीने त्याला 100 रुपये देते तर रोज. तर आता हे 1200 रुपये फेडायला लेकराला 12 दिवस लागले असते का नसते. आणि मग त्याच्या मालकाकडून पैसे घेऊन यांना त्याला विनाकारण त्रास द्यायला काही गरज नाही, काहीच नाही बरं का. पण नुसतं येडेचाळे, कसा त्रास देईन आणि कसा नाही एवढंच त्यांच्या डोक्यामध्ये चाललेलं असतं. पोरानं घरी आल्यानंतर म्हणलं मम्मी असं असं पप्पाने तिथून पैसे आणले, मालकाने उद्या सकाळी पैसे सांगितले म्हणे, मला लय डोक्याला टेन्शन येतं म्हणे, पप्पा सतत निसायचे त्याच्या उधाऱ्या पाधाऱ्या करते. इथं तिथं का उधाऱ्या पाधाऱ्या करणं व्हायना, पण माझ्या कामाच्या ठिकाणी कशाला उधाऱ्या करायला पाहिजे म्हणे. आणि पोरांना सवय अशी लावलेली मी, कधी कुणाचे 10 रुपये सुद्धा पाहुणं जरी आलं 10 रुपये सुद्धा हातात घ्यायचे नाही, किंवा कुणाकडून उधार सुद्धा काही घ्यायचं नाही. पोरगा आता 10वी संपलेली, पण आजपर्यंत पोरांनी कुणाकडून 10 रुपये का व्हायना उसने घेतलेलं नसन, असं त्याची सवय आहे. आणि एक खटी त्याच्या जीवावर या माणसाने तिथून 1200 रुपये आणले. परत घरी आल्यानंतर नुसतं विचारायला लागले तुम्ही का पैसे आणले, कमून आणले. आणि सततच कमून त्याला असा त्रास देत असताना एवढ्या कारणावरून लगेच पोराला मारायला धावायला उठायला लागलं, लगेच मला बी शिव्या द्यायला लागलं. म्हणजे मग विचार करा, भांडणं झाले की माफी मागायची आणि आपण परत माफ करून आपण परत हसून खेळून राहायचं. आणि या माणसाने परत लगेच भांडणं उकरून काढायचे आणि परत नुसता असा त्रास द्यायचा. मला तर इतका जीव वैतागून गेलाय, कसं वागावा आणि कसं नाही मला डोकंच चालत नाही. अक्कल नुसतं असं मेंदूत किडे पडल्यासारखे झाले. तर राहते घरामध्ये, असं बोलते वागते, पण डोक्यात आहे ना, डोक्यात आणि मनात आहे ना वेगळंच विचारचक्र चालू असतं बरं का. कारण लग्नाला पण आता 20वं वर्ष लागलं, तरी एखादा माणूस जर सुधारायचं नाव नसेल घेतलं, तर माणसाला किती टेन्शन येतं आणि किती म्हणजे असं डोक्याचा नुसता असा भुगा करून टाकला या माणसाने. आणि भांडणं तर न झाले का लेकरं हिरमुसल्यावानी तोंड करते, तर त्याच्यामुळं पण मी गप बसून घेते. असं वाटतं नको बाबा, लेकरांच्या कोवळ्या मनावरती ना नवरा बायकोच्या भांडणामध्ये त्यांच्या मनावर वेगळाच परिणाम होतो. त्याच्यामुळे आहे ना गप 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 म्हणून आहे ना लय आत्ती वागायचा प्रयत्न करते, नुसतं त्रास देण्याचा. कशातून का व्हायना आणि कुठून का व्हायना भांडणं काढायचे आणि विनाकारण त्रास द्यायचा, हेच चालवलंय फक्त. माझं कुठं चुकतं आणि कसं चुकतं मला सुद्धा कळा नाही, समजा नाही. घेण्या देण्याचे विनाकारण भांडणं. तुम्हाला खोटं वाटत असेल, तो मटणाच्या रेसिपीचा व्हिडिओ आहे ना, मी तुम्हाला उद्या टाकणारच आहे. हा व्हिडिओ मी आत्ता टाकते. आणि मी खरंच भांडणं झाल्यानंतर हसून खेळून वागते का नाही वागते, तुम्हाला ते दाखवण्यासाठी थोडक्यात. आणि हा माणूस किती हसून खेळून वागलं का तरी राहून राहून नुसतं भांडणं उकरीत राहतं. कामाला न जाणं, भांडणं काढणं, त्याच्याकडून पैसे घेणं, हेच एवढा धंदा नुसता जास्त एक्सपर्ट आहे याच्यामध्येच. त्याच्यामुळे जास्त डोक्याला नुसता असा वैताग आलाय आणि वरून दुखण्याचा ताण वेगळाच.